बातमी सोलापूरमधून आहे। सोलापूरमधल्या उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि हे पाणी आता पंढरपुरातल्या चंद्रभागा नदीपात्रात पोहोचलंय। चंद्रभागा नदीपात्रामध्ये पाणी आल्यानं भाविकांसह शहरवासियांना मोठा दिलासा मिळालाय। सध्या सोलापूर शहरात तीव्र पाणी टंचाई आहे आणि यासाठी उजनी धरणातून 6000 क्युसेक पाणी हे भीमा नदीत सोडलंय। भीमा नदीकाठच्या गावांचा पाणी पुरवठा देखील आता सुरळीत सुरू झालाय। ऐन उन्हाळ्यामध्ये भीमा नदी पात्रात पाणी आल्यामुळे मंगळवेढा तसंच मोहोळ, पंढरपूर, माळशिरस, माढा या तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला। सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून जवळपास 6000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि हे पाणी आज पंढरपुरातील चंद्रभागेच्या नदीपात्रामध्ये दाखल झालेलं आहे। आपण बघतो की चंद्रभागेचं पात्र हे दुतडी भरून वाहत आहे। पंढरपूरला आलेले अनेक भाविक आता चंद्रभागेसाठी स्नान करतायत आणि एकूणच आपण बघतो की सगळा सुखद दिलासा या निमित्ताने सगळ्या भाविकांना आणि पंढरपूर शहरवासियांना मिळालेला आहे। जवळपास ते 6000 क्युसेक्स पाणी आणखी पोहोचण्यासाठी किमान 2 ते 3 दिवस लागणार आहे। त्यामुळे पंढरपूर शहर आणि परिसरातील लोकांची तहान भागलीच आहे। शिवाय पंढरपूरकरांना देखील एक चांगला ऐन उन्हाळ्यामध्ये दिलासा मिळाला। एकूण बघतो की सगळं उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। एकूणच आपण बघतो की सोलापूर शहरासाठी सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूर तालुक्यातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना देखील याचा मोठा दिलासा मिळतोय। भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।